हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलं होतं आणि तसंच लिजंड्स म्हणजे काय हे आपण स्टडी केलेलं. तर या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ लिजंड्स पाहणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया. टाइप्स ऑफ लिजंड्स. त्यापूर्वी पुन्हा एकदा मी रिपीट करतो, लिजंड्स म्हणजे काय तर द atoms or molecules surrounding to the central metal atom are in a coordination compound are called as ligands. मग ह्या लिजंड्सचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे पाहायचे आहेत. तर याच्यामध्ये लिजंड्स जे आहेत ह्यांचे बेसिकली 3 प्रकार पडतात. ते कशावरून तर त्याच्यामध्ये असलेल्या नंबर ऑफ डोनर ॲटम्स वरून. जेवढे नंबर ऑफ डोनर ॲटम्स आहेत त्याप्रमाणे त्याचे प्रकार पडतात. तर पहिला प्रकार त्याचा आहे एक डोनर ॲटम जर असेल, कारण लिजंड्स काय तर इलेक्ट्रॉन पेअर हे सेंट्रल ॲटमला डोनेट करतात. मग तिथं ॲटम पण असतील, इलेक्ट्रॉन डोनर ॲटम पण असतील किंवा मॉलिक्युल्स पण असतील. मग कोणत्याही त्या ॲटम किंवा मॉलिक्युलमध्ये किती डोनर ॲटम्स आहेत त्यानुसार त्याचे प्रकार पडतात. तर जर समजा एखाद्या लिजंडमध्ये एकच ॲटम इलेक्ट्रॉन डोनर असेल तर दे आर कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिजंड्स. दे आर कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिजंड्स. नाव पण आपलं लक्षात येतं. मोनो मीन्स सिंगल, डेंटेट म्हणजे डोनर ॲटम, लिजंड्स म्हणजे ज्या लिजंड्समध्ये सिंगल डोनर ॲटम आहे they are called as monodentate ligands. म्हणून आपण याची डेफिनेशन लिहू शकतो. A ligand which consists of a single donor atom, which consists of single donor atom is called मोनोडेंटेट लिजंड. त्याला आपण मोनोडेंटेट लिजंड असं म्हणतो. मागे आपण सिसप्लॅटिनचं उदाहरण पाहिलेलं आहे. सिसप्लॅटिनमध्ये आपण पाहिलेलं आहे अमोनियामधला नायट्रोजन जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर प्लॅटिनमला डोनेट करतो. मीन्स NH3 दॅट इज अमोनिया ग्रुप इज अ मोनोडेंटेट लिगँड. म्हणून एक्झाम्पल मध्ये आपण म्हणू शकतो NH3. याच्यावर पहा 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मी इथे दाखवलेला आहे. NH3 मधला एक इथं ऍक्च्युअली 4 ॲटम्स आहेत, पण याच्यातला नायट्रोजन हा फक्त इलेक्ट्रॉन पेअर कॅरी करतो अँड दॅट इज वाय याच्यामध्ये फक्त नायट्रोजनच इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. दॅट मीन्स दिस मॉलिक्यूल कंटेन्स ओनली अ सिंगल डोनर ॲटम. याच्यामध्ये नायट्रोजन हा एकमेव इलेक्ट्रॉन पेअर डोनर ॲटम आहे आणि त्यामुळं आपण याला मोनोडेंटेट लिगँडचं एक्झाम्पल म्हणू शकतो. तसंच हायड्रॉक्साईड ग्रुप OH- याच्यामध्ये ऑक्सिजनवर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात जे हा सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करू शकतो. म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये पण पहा ऑक्सिजन इज द ओनली सिंगल डोनर ॲटम. महत्वाचा शब्द सिंगल डोनर ॲटम. सिंगल डोनर ॲटम म्हणून त्यांना आपण मोनोडेंटेट लिगँड असं म्हणू शकतो. तसंच जर क्लोरीन आयर्न आपण जर कन्सिडर केला Cl-, ओके, तर याच्यामध्ये क्लोरीन हा एकमेव ॲटम असा आहे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. दॅट इज वाय इट इज मोनोडेंटेट लिगँड. किंवा सायनाइड ग्रुप सुद्धा आहे Cl-. याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन हा जो आहे तो सिंगल डोनर ॲटम आहे. म्हणून दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मोनोडेंटेट लिगँड्स. गॉट इट? ओके. जर समजा डोनर ॲटमची संख्या 1 पेक्षा जास्त असेल तर याचा आपण दुसरा टाईप कन्सिडर करू शकतो. एक डोनर ॲटम असेल तर त्याला आपण मोनोडेंटेट लिगँड म्हणतो. 1 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला पॉली म्हणतो. त्यामुळं सेकंड क्लासिफिकेशन, दुसरं क्लासिफिकेशन याचा लिगँडचं पहिलं क्लासिफिकेशन मोनोडेंटेट लिगँड. त्यासारखं 1 पेक्षा जर जास्त डोनर ॲटम असतील तर त्याला आपण म्हणतो पॉली
dentate ligands. ओके, पॉलीडेंटेट. आता पॉलीमध्ये आपल्याला माहिती आहे एक पेक्षा जास्त डोनर ॲटम. म्हणजे डेफिनेशन कशी होईल पहा. अ लिगंड विच कन्सिस्ट ऑफ मोर दॅन, इथे एकच आहे पण पॉलीमध्ये काय असणार, एक पेक्षा जास्त. म्हणजे अ लिगंड विच कन्सिस्ट ऑफ 2 or more, एक पेक्षा जास्त म्हणजे 2 आणि 2 पेक्षा पण जास्त असू शकतात. मीन्स अ लिगंड विच कन्सिस्ट ऑफ 2 or more donor atoms are called as polydentate ligands. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हायलाइटिंग पॉइंट लक्षात ठेवायचा आहे 2 or more donor atoms. मोनोडेंटेट मध्ये जसं सिंगल डोनर ॲटम आहे तसं याच्यामध्ये 2 or more donor atoms. म्हणजे डेफिनेशन करायचं झाले तर आपण म्हणू शकतो पॉलीडेंटेट लिगँड्स म्हणजे काय, अ लिगंड विच कन्सिस्ट ऑफ 2 or more donor atoms. मग आता 2 डोनर ॲटम असतील तर ह्या पॉलीडेंटेट लिगँड्सचा आणखी वेगवेगळ्या 2 असतील 3 असतील डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ डोनर ॲटम्स. याचं पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. कसं, तर आपण पहिला प्रकार पाहूया. 2 असतील तर त्याला बाय म्हणतो आपण, त्यामुळं एक आयटम असेल तर मोनोडेंटेट. पॉलीडेंटेट मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त चालतात, त्यामुळं 2 डोनर ॲटम असतील तर त्याला आपण म्हणणार बायडेंटेट लिगंड्स. तर बायडेंटेट म्हणजे काय, तर नावावरून कळतं आपल्याला. याच्यात बाय मीन्स 2 डोनर ॲटम, याच्यामध्ये 2 डोनर ॲटम असले पाहिजे. ओके, मग आता 2 डोनर ॲटम असलेले एखादं एक्झाम्पल आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, खूप सोपं आहे. आम्ही इथिलीन हा मॉलिक्यूल पूर्वी स्टडी केलेला आहे. त्याला 2 अमाइन ग्रुप जर जोडले तर काय होईल पहा, इथिलीन मध्यभागी आणि 2 अमाइन मीन्स डायअमाइन असं आपण त्याचं स्ट्रक्चर तयार करू शकतो. पाहिजे मी दाखवतो. फॉर एक्झाम्पल, याची डेफिनेशन तर आता आपल्या लक्षात आली आहे. बायडेंटेट लिगँड्स मीन्स अ लिगंड विच कन्सिस्ट ऑफ 2 डोनर ॲटम्स. ओके, तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहूया. इथिलीन म्हटलं की आपण असं स्ट्रक्चर काढतो CH2 डबल बॉन्ड CH2, बरोबर. पण मला काय पाहिजे, 2 बाजूला 2 डोनर ॲटम्स पाहिजे. मग आपण अमोनिया हा डोनर ॲटम जर कन्सिडर केला तर याच्यात एक हायड्रोजन जर काढला तरच इथं हा बॉन्ड तयार करू शकेल. म्हणजे NH2 ग्रुप तो इथे अटॅच करायचा आहे. इथं जर अटॅच करायचं असेल तर कार्बनची व्हॅलेन्सी 5 होईल असं जर स्ट्रक्चर ठेवलं तर, त्यामुळं इथं सिंगल बॉन्ड होईल. इथं पुढे आणि घेणार NH2, या बाजूला सुद्धा NH2 आणि नायट्रोजनवर जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दाखवायला विसरू नका. आता इथं पहा, इथिलीन ग्रुपमध्ये आहे आणि इथं 2 अमाइन ग्रुप आहेत, त्यामुळे याचं नाव आलं इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइन. इट इज अ बायडेंटेट लिगँड. कारण का, तर ह्या स्ट्रक्चर मध्ये पहा 2 नायट्रोजन जे आहेत हे सेंट्रल मेटल ॲटमला दोघंही इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतात. म्हणजे एक मॉलिक्यूल वापरला तर तो 2 कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करू शकतो. म्हणून यांना आपण म्हणतो बायडेंटेट लिगँड. आणि ऍट द सेम टाइम करू शकतात हा, म्हणजे एकानं बॉन्ड केला आणि दुसरा तसंच राहिला असं नाही. दोन्हीही हे जे डोनर ॲटम्स आहेत दे फॉर्म 2 कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ द सेंट्रल मेटल ॲटम. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज बायडेंटेट लिगँड. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आधी आपण सिस्प्लॅटिन पाहिलेलं आहे, तेच स्ट्रक्चर आपण इथे मी दाखवतो कसे बॉन्ड्स तयार करतील पहा. हा प्लॅटिनम, याच्यामध्ये आम्ही 2 क्लोरीन आणि 2 अमोनिया होते, राईट. आता जर समजा मी ह्या इथिलीन डायअमाइन मी रिप्लेस करायचा विचार केला तर कसं बॉन्डिंग होईल हे पहा. हा NH2 जो आहे इथे अटॅच होईल, सो हियर इट विल बी NH, कारण बॉन्ड करायचं म्हटलं की हायड्रोजन राहणार, इथे राहणार NH. ओके, पुढं हा CH2, पुढचा CH2, करेक्ट. हा नायट्रोजन आता इथं बॉन्ड तयार करेल NH. म्हणजे ह्या नायट्रोजनवरचे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इथं दिले कोऑर्डिनेट बॉन्ड, ह्या नायट्रोजनला पण 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे इथं पण कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला. म्हणजे एकच इथिलीन डायअमाइनचा मॉलिक्यूल हा 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो. का, तर याच्याकडे 2 डोनर ॲटम्स आहे.
म्हणून ह्याला आपण म्हणतोय बायडेंटेट लिगॅंड किंवा बायडेंटेट लिजन्स. म्हणजे बायडेंटेट लिजन्स म्हणजे काय? इट कंटेन्स 2 डोनर ॲटम्स. मग एक्झाम्पल काय झालं? इथिलीन डायअमाइड. याच पद्धतीचं दुसरं पण एक्झाम्पल आहे त्याचं ऑक्झॅलेट आयन. ऑक्झॅलेट आयनचं पण स्ट्रक्चर मी तुम्हाला इथं दाखवेन, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. पहा, ऑक्झॅलेट आयन जर ना तर आपण C2O4 म्हणून त्याला कन्सिडर करतो. तर तो कसं स्ट्रक्चर काढायचं पहा. 2 कार्बन आहेत, C2 करेक्ट. प्रत्येक कार्बनची एक व्हॅलेन्सी कंप्लीट झाली. आता आपल्याला 4 ऑक्सिजन बरोबर त्याची बॉन्डिंग दाखवायचे 1 2 3 4. पण असं जर काढलं तर इथं कार्बनची व्हॅलेन्सी 3च होईल, इथं पण कार्बनची व्हॅलेन्सी 3च होईल. म्हणजे एके ठिकाणी हा डबल बॉन्ड असेल, बरोबर. तसं दुसऱ्या कार्बनवर सुद्धा एके ठिकाणी डबल बॉन्ड आपल्याला दाखवायला लागेल. दॅट मीन्स कार्बनची इथं ह्या कार्बनचे पण 4 बॉन्ड झाले, या कार्बनचे पण 4 बॉन्ड झाले. ओके, आता लक्षात घ्या, हा इथं मी ऑक्सिजन दाखवतो, करेक्ट. आता हा ऑक्सिजनवर 4 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, 1 2 1 2, इथं 1 1 2 1 2. ओके, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं आहे. आता दुसरा ऑक्सिजन मी इथं दाखवतोय. ओके, आता हे ह्याच्या जवळ 6 म्हणजे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इथं दाखवायचे 1 2 3. ओके, आणि याच्याकडे एक एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याने डबल बॉन्ड केलेलं नाही, म्हणजे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याच्याकडे राहिलं आणि त्यामुळे याच्याकडे मायनस चार्ज. तसं इथं पण ह्या ऑक्सिजनकडे 1 2 3 4, बरोबर. याच्यासारखे 4 असतील तरी ते डबल बॉन्ड तयार झाले, पण ह्या बॉन्डचं तयार करण्याचं लोन इलेक्ट्रॉन पेअर जे याच्याकडेच राहिलं, अँड दॅट इज वाय इट कॅरीज 2 इलेक्ट्रॉन्स, सो इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज. हे ऑक्झॅलेट आयनचं स्ट्रक्चर आहे. दिस इज कॉल्ड एज ऑक्झॅलेट आयन. दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ बायडेंटेट लिगॅंड. आता याच्यामध्ये पहा, हे जे 2 ऑक्सिजन आहेत हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहेत सेंट्रल मेटल ॲटमला. म्हणजे दॅट मीन्स का, तर ह्याच्यावर पहा निगेटिव्ह चार्ज आहे, यांच्याकडे एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि हे ते बॉन्डिंगच्या वेळेला वापरू शकतात. म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये 2 डोनर ॲटम्स आहेत. दॅट इज वाय इट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ बायडेंटेट लिगॅंड. तुम्ही हे स्ट्रक्चर असं काढलं तरी चालेल, पण एवढं क्लिष्ट करण्यापेक्षा तुम्ही इझिली C2O4 -2 असं जर लिहिलं तरी चालेल. कारण हे पहा C2O4 आणि 2 मायनस चार्जेस, त्यामुळे तुम्ही बेटर वे, हे तुमच्या माहितीसाठी मी स्ट्रक्चर दाखवलं, तुम्ही डायरेक्टली एक्झाम्पल असं लिहिलं तरी चालतं. C2O4 -2, करेक्ट. दिस इज ऑक्झॅलेट आयन. दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ बायडेंटेट लिगॅंड. आता जसं 2 जर डोनर ॲटम असतील तर बायडेंटेट म्हणतो, 2 पेक्षा जास्त 3 असतील तर त्याला आपण ट्रायडेंटेट लिगॅंड म्हणतो. ओके, त्यामुळे पुढं मी हे रब करतो आणि इथंच मी एक्झाम्पल्स दाखवतो. जसं बायडेंटेट आहे तसं आहे. ओके, तसं आता इथं आपण ट्रायडेंटेट लिगॅंड्स म्हणून बघूया. ओके, नावावरून आपल्या लक्षात येईल ट्रायडेंटेट लिगॅंड्स. नाव लक्षात ठेवा. ट्राय मीन्स 3, डेंटेट डोनर ॲटम्स, म्हणजे ज्या लिगॅंड्समध्ये 3 डोनर ॲटम आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत ट्रायडेंटेट लिगॅंड. ओके, याच स्ट्रक्चरमध्ये थोडासा बदल केला की ट्रायडेंटेट लिगॅंडचं एक्झाम्पल तयार होऊ शकतं. कसं पहा, इथंच मी दाखवतो, लक्ष देऊन पहा. इथला जर मी हायड्रोजन काढला, ओके, आणि ही चेन पुढे कंटिन्यू केली तर काय होईल पहा, CH2 CH2. ओके, असंच या बाजूला कंटिन्यू केलं तर NH2. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 नायट्रोजन, बरोबर. हे तिघांवरही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये 3 डोनर ॲटम्स आहेत, 1 2 3. म्हणून आम्ही यांना म्हणणार आहे ट्रायडेंटेट लिगॅंड्स. बायडेंटेटचं नाव काय आहे बघा, इथपर्यंत सी चेन होती, इथं होता NH2, करेक्ट. NH2 CH2 CH2, इथिलीन होता आणि 2 अमाइन होते. आता इथं काय झालं बघा, इथं पण एक इथिलीन आहे, इथं पण एक इथिलीन आहे. त्यामुळे इथं एक इथिलीन नाहीये, 2 इथिलीन आहेत. त्यामुळे याचं नाव येणार डायइथिलीन. ओके,
नाहीतर व्यवस्थित लिहितो फार तर डाय इथिलीन. ओके. आणि नायट्रोजन किती आहेत, अमाइन ग्रुप किती आहेत, 1 2 3 मीन्स यू हॅव टू राईट ट्रायअमाइन. दॅट मीन्स ट्रायडेंटेट लिगेंड्सचं एक्झाम्पल काय असेल तर डायइथिलीन ट्रायअमाइन. नाव लक्षात घ्या, बायडेंटेट मध्ये 2 अमाइन पाहिजे कारण अमाइन्स मधला जो नायट्रोजन आहे तो इलेक्ट्रॉन डोनर आहे, बरोबर. ट्रायडेंटेट म्हटलं की 3 अमाइन पाहिजेत म्हणजे 2 इथिलीन पाहिजे, एक इथिलीन मॉलिक्यूल कमी करायचा, बरोबर. बायडेंटेट मध्ये काय पाहिजे होतं पहा, इथिलीन एकच आहे आणि 2 अमाइन. का 2 अमाइन आहेत तर बायडेंटेट आहे. आता इथं पहा ट्रायडेंटेट, ट्रायडेंटेट म्हटलं की 3 अमाइन पाहिजे, त्यापेक्षा एक इथिलीन मॉलिक्यूल कमी करा म्हणजे काय होईल याचं नाव, 2 इथिलीन म्हणजे डायइथिलीन, बरोबर. 3 नायट्रोजन ट्रायअमाइन. हे ट्रायडेंटेट लिगेंडचं एक एक्झाम्पल झालं. याची डेफिनेशन करताना म्हणू शकतो द लिगेंड which contains 3 donor atoms. एक्झाम्पल डायइथिलीन ट्रायअमाइन. स्ट्रक्चर कसं काढायचं कळालं का बघा, व्यवस्थित लक्ष देऊन पहा. तसं आता 3 पेक्षा जास्त जर समजा 4 डोनर ॲटम्स असतील तर आम्ही त्याला 4 जर डोनर ॲटम असतील तर त्याला आम्ही म्हणणार आहे टेट्राडेंटेट. इथं 3 डोनर ॲटम आहे, ट्रायडेंटेट म्हटलं, तसं इथं पुढचं क्लासिफिकेशन असेल टेट्राडेंटेट लिगेंड्स. नावावरून कळतं टेट्रा म्हणजे 4 नायट्रोजन त्याच्यामध्ये पाहिजे, बरोबर. म्हणजे इथं ट्रायच्या ऐवजी होईल टेट्रा. एक इथिलीन कमी करा, 4 अमाइन आहेत, एक इथिलीन केला तर कमी केला तर येणार इथं 3 इथिलीन, बरोबर. म्हणजे इथे येणार ट्रायइथिलीन. ओके. आणि ट्रायच्या ऐवजी येणार टेट्राअमाइन. मग त्याचं स्ट्रक्चर काढायचं आहे, याच्यामध्ये चेंज करा. पहा इथला एक हायड्रोजन काढा आणि ही चेन फक्त रिपीट करा. ओके. हायड्रोजन काढला किंवा हे पहा आपण असं पण करू शकतो, इथला एक हायड्रोजन कट करा, हे पहा नायट्रोजन. ओके. 2 गरम इलेक्ट्रॉन, NH मधला H काढलेला आहे, याच्याऐवजी ही चेन पुढे एक्सटेंड करा, CH2 CH2 NH2. दिस याच्यामध्ये पहा 1 2 3 3 इथिलीन मॉलिक्युल्स, 1 2 3, राईट. म्हणून म्हटलेलं आहे ट्रायइथिलीन. अमाइन किती आहेत पहा, 1 2 3 4 अमाइन आहेत. हे 4 डोनर ॲटम्स आहेत म्हणून ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. हे त्याचं एक्झाम्पल झालं. मग डेफिनेशन करायची असेल तर टेट्राडेंटेट म्हणजे काय, दॅट कंटेन्स अ लिगेंड दॅट कंटेन्स 4 डोनर ॲटम्स, त्याला आपण म्हणतोय टेट्राडेंटेट लिगेंड्स. असंच हेक्साडेंटेटचं पण एक्झाम्पल आहे, वी हॅव टू स्टडी दॅट. सिलेबसमध्ये हेक्साडेंटेटचं पण एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे, तर त्याचं स्ट्रक्चर सुद्धा आपण पाहूया आणि एक्झाम्पल पण पाहूया. ओके. तर ते असणार आहे तुमचं नेक्स्ट क्लासिफिकेशन, हेक्साडेंटेट लिगेंड्स. ओके. हेक्सा नावावरून कळतं, ह्याच्यामध्ये 6 डोनर ॲटम्स, 6 डोनर ॲटम्स त्याच्यामध्ये आवश्यक आहे. त्याचे एक्झाम्पल मागं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, EDTA म्हणजे काय तर इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयन. शॉर्ट फॉर्म हा आहे, पूर्ण नाव इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट आयन. चला म्हणायचं पहा, इथिलीन मधला ई, डायअमाइन मधला डी, टेट्रा मधला टी आणि ॲसिटेट आयन मधला ए. EDTA इट इज द शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म इज इथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटेट. याच्यामध्ये 6 डोनर ॲटम आहेत म्हणून याला आपण हेक्साडेंटेट लिगेंड असं म्हणतो. आता याचं स्ट्रक्चर पाहूया. काय आहे बघा स्ट्रक्चर, इथिलीन आहे, डायअमाइन आहे आणि मग टेट्रा ॲसिटेट आहे. पहिल्यांदा इथिलीनचं स्ट्रक्चर आपल्याला काढता येतं, स्ट्रक्चर काढायचं असतं CH2 डबल बॉन्ड CH2. आता इकडे बॉन्डिंग दाखवायचं आहे म्हणजे हा डबल बॉन्ड कॅन्सल करा, सिंगल इथिलीन डायअमाइन म्हटलेलं आहे, बरोबर. म्हणजे 2 नायट्रोजन या ठिकाणी आपल्याला अटॅच करावेच लागतील.
ओके डायअमाइन. ओके ओके आता हे नायट्रोजनवरचे हायड्रोजन काढा, कारण आपल्या इथं 2 बॉन्ड दिसतील, मग करायला लागतील आपल्याला. इथं पण आपल्याला 2 बॉन्ड करायला लागतील. ओके नायट्रोजनवर 2 पेअर इलेक्ट्रॉन्स दाखवून घ्या. इथिलीन हा डायअमाइन. का इथे 2 हायड्रोजन इथे 2 हायड्रोजन काढले, तर आपल्या इथे 4 ग्रुप ऍड करायचे. कोणते ऍड करायचे पहा. टेट्रा ऍसिटेट. ऍसिटेट हा जो ग्रुप आहे ऍसिटिक ऍसिड पासून तयार झाला. तर ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, CH3COOH. ऍसिटेट आयन म्हटलं की हा H काढा, CH3COO- दिस इज ऍसिटेट आयन. हा आपल्याला या ग्रुपमध्ये इथं ह्या बॉन्डच्या ठिकाणी आपल्याला अटॅच करायचं आहे. मग अटॅच करायचं असेल तर इथला एक हायड्रोजन आम्हाला कमी करायला पाहिजे, बरोबर. कार्बन नायट्रोजन या ठिकाणून बॉन्डिंग होणार, म्हणजे इथं होणार CH2 आणि हा ग्रुप इथं ऍड करा. दॅट इज ऍसिटेट. असे 4 ग्रुप्स इथं आपण ऍड करूया. काय ग्रुप पहा. CH2 COO मायनस CH2 COO मायनस CH2 COO मायनस CH2 COO मायनस. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे इट इज द स्ट्रक्चर ऑफ इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. हे स्ट्रक्चर आता याच्यामध्ये पहा. या इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट आयन ह्या मॉलिक्यूल मध्ये इथं आपण बघू शकता 2 नायट्रोजनवर 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत आणि हे 4 ऑक्सिजन ॲटम जे आहेत हे पण इलेक्ट्रॉन डोनर ॲटम्स आहेत. म्हणजे टोटल ह्या मॉलिक्यूल मध्ये 2 नायट्रोजन 4 ऑक्सिजन हे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतात. दॅट मीन्स इट कंटेन्स 6 डोनर ॲटम्स. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज हेक्साडेंटेट लीजन. ओके तर याच्यानंतर पुन्हा आपल्याला आणखीन एक त्याचं एक क्लासिफिकेशन पाहायचं आहे. पहिलं क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं काय मोनोडेंटेट लिजन आहे, त्याच्यामध्ये एकच लिजन आहे. ओके त्याच्यानंतर पॉलिडेंटेट लिजन्स, त्याच्यामध्ये बायडेंटेट आहे. त्याचं एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन. ओके दुसरं ट्रायडेंटेट लिजन, त्याचं एक्झाम्पल आहे डायइथिलीन ट्रायअमाइन. त्याच्यानंतर टेट्राडेंटेट लिजन, त्याचं एक्झाम्पल आहे ट्रायइथिलीन टेट्राअमाइन. हेक्साडेंटेट लिजन, त्याचं एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसिटेट. हे नंबर ऑफ डोनर ॲटम वरून आपण केलेलं क्लासिफिकेशन आहे. तसं नेक्स्ट याचं क्लासिफिकेशन आहे त्याला आपण म्हणतो ॲम्बिडेंटेट लिजन्स. आता हा काय प्रकार आहे हे आपण इथं पाहूया किंवा त्याचं एक्झाम्पल्स काय आहेत हे इथं बघूया. ओके त्यामुळं थर्ड टाईप ॲम्बिडेंटेट लिजन्स. आता ॲम्बी हा शब्द कशापासून आला आहे तर बऱ्याच वेळा ॲम्बी हा शब्द जो आहे ॲम्बी पर्सनॅलिटी असं आपण म्हणतो. एखादी व्यक्ती एखादं काम राईट हँडने सुद्धा करू शकते अँड लेफ्ट हँडने सुद्धा करू शकते, तर त्याला आपण ॲम्बिडेंटेट असं म्हणतो. म्हणजे एखादी व्यक्ती लिखाणाचं काम डाव्या हाताने पण करत असेल उजव्या हाताने पण करत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे ॲम्बी पर्सनॅलिटी. किंवा काही जण असतात जे बॅटिंग राईटी करतात बॉलिंग लेफ्टी करतात, दोन्ही हाताचा जे वापर करतात त्यांना आपण ॲम्बी पर्सनॅलिटी असं म्हणतो. तसं ॲम्बिडेंटेट लिजन्स म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 डोनर ॲटम आहेत, पण दोन्ही एका वेळेला न वापरता दोघांपैकी एकच ॲटम हा डोनर ॲटम म्हणून वापरला जात असेल तर आम्ही त्याला म्हणणार आहे ॲम्बिडेंटेट लिजन. मग ॲम्बिडेंटेट लिजन्स म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं तर तुम्हाला आणखी व्यवस्थित लक्षात येईल. NO2 ग्रुप हे त्याचं एक्झाम्पल आहे. NO2 आणि थायोसायनाइड ग्रुप SCN हे त्याचे 2 एक्झाम्पल आहेत. अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा NO2- SCN-. आता याच्यामध्ये बघा एखादा मेटल ॲटम जर असेल आणि NO2 ग्रुप जर त्याला अटॅच होणार असेल तर एक तर आयदर नायट्रोजनच्या थ्रू तो अटॅच होऊ शकतो, म्हणजे कधी कधी नायट्रोजन हा डोनर ॲटम म्हणून कार्य करेल, कधी कधी ऑक्सिजन हा डोनर ॲटम म्हणून कार्य करेल. मग त्यामुळे हे बॉन्डिंग कसं असेल पहा. मेटल ॲटम अटॅच्ड विथ NO2 म्हणजे इथं बॉन्डिंग कोणामार्फत झालं पहा नायट्रोजन मार्फत झालं. कदाचित असं पण असू शकेल मेटल ॲटम जॉईंड विथ
फॉर्मिंग कोऑर्डिनेट बॉन्ड विथ द ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड जर झाला तर हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असेल. इथं बॉन्डिंग NO2 ग्रुपनं नायट्रोजनच्या थ्रू केलेलं आहे, म्हणजे इथं नायट्रोजन हा डोनर ॲटम आहे या NO2 ग्रुप मधला. इथं NO2 मधलाच ऑक्सिजन हा डोनर ॲटम सुद्धा असू शकतो, पण दोघं एका वेळेला डोनर ॲटम नाहीये. एके ठिकाणी नायट्रोजन हा डोनर ॲटम झालाय, एके ठिकाणी ऑक्सिजन हा डोनर ॲटम आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये दोन डोनर ॲटम आहेत, पण यापैकी एकच डोनर ॲटम हा इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो ऍट वन टाइम. अशाला आपण म्हणतोय एम्बिडेंटेड लिजन्स. तसंच थायोसायनाइड हा जर आपण पाहिलं तर मेटल ॲटमशी हा सल्फर हा सुद्धा बॉन्डिंग करू शकतो, किंवा मेटल ॲटम बरोबर हा कोऑर्डिनेट बॉन्ड हा नायट्रोजन सुद्धा करू शकतो. म्हणजे इथं पण थायोसायनाइड ग्रुपच आहेत हे दोन्ही, पण इथं डोनर ॲटम आहे सल्फर, इथं डोनर ॲटम आहे नायट्रोजन. मग अशा लिजन्सना आपण म्हणतो एम्बिडेंटेड लिजन्स. म्हणजे याच्यामध्ये दोन डोनर ॲटम आहेत, पण एकच डोनर ॲटम, त्यापैकी एकच डोनर ॲटम हा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करताना वापरला जातो. त्याला आम्ही म्हणतो एम्बिडेंटेड लिजन्स. म्हणजे लिजन which consist of आता पहा याच्यामध्ये दोन डोनर ॲटम आहेत. इथे NO2 मध्ये नायट्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण डोनर ॲटम आहे. म्हणजे लिजन which consist of टू डोनर ॲटम्स, त्याच्यामध्ये दोन डोनर ॲटम्स आहेत. पण युजेस पण वापरतो, काय वापरतो? either donor atom, but uses either of the atom, but uses either of the two donor atoms to form coordinate bond. To form coordinate bond is called ambidentate लिजन. is called ambidentate लिजन. म्हणजे पहा याच्यामध्ये टू डोनर ॲटम्स आहेत. टू डोनर ॲटम आहे म्हटल्यावर आम्ही त्याला बायडेंटेट म्हटलेलं नाही, बरोबर? का बायडेंटेट म्हटलेलं नाहीये? तर हा ॲटम किंवा हा मॉलिक्यूल काय करतो, या दोन डोनर ॲटम पैकी एकाच ॲटम थ्रू म्हणजे एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. बायडेंटेट हे दोन बॉन्ड तयार करतात, दोन कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात, पण हा एम्बिडेंटेट जो आहे हा एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहे, पण ह्या दोघांपैकी एका ॲटमच्या थ्रू. म्हणून आपण म्हटलंय अ लिजन विच कन्सिस्ट ऑफ टू डोनर ॲटम बट युजेस आयदर ऑफ द टू डोनर ॲटम. दोघांपैकी एकच यूज करतो टू फॉर्म अ कोऑर्डिनेट बॉन्ड इज कॉल्ड ॲज एम्बिडेंटेड लिजन. मला वाटतं इथपर्यंत लिजन्सचं क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल अशी आशा करतो. व्हिडिओ पुन्हा पहा, समजेपर्यंत पहा. ओके, थँक्यू.